नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. तर एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता जो आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकंदरीत मित्रांनो 19व्या हप्त्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की 19वा हप्ता हा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मिळणार. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मिळणार याची सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण पाहत आहात योजना कॉर युट्यूब चॅनल. तर योजना कॉर युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, तसेच नवनवीन योजनेच्या माहितीसाठी, तसेच शेअर मार्केट असेल किंवा फायनान्शियल रिलेटेड कोणताही व्हिडिओ असेल या युट्यूब चॅनलवरती पाहायला भेटेल. त्यामुळे आताच आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचा आहे. इन्शुरन्स वगैरे सविस्तर जे व्हिडिओ आहेत या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहायला भेटतील. त्यामुळे आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एकंदरीत केंद्र सरकारकडून राबवली जाणारी शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना चालवल्या जातात आणि त्यातलीच एक योजना म्हणजे जी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे. आणि आतापर्यंत या योजनेचे किती तर 18 हप्ते जे आहे ते देण्यात आलेले आहेत, शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत. 19वा हप्ता जो आहे तो कधी जमा होणार या संदर्भात सविस्तर माहिती आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता आहे आणि 19व्या हप्त्याआधी आपण 18 हप्ता टाकण्यात आलेला होता. 18 हप्ता टाकण्यात आलेला होता. एकंदरीत 19वा हप्ता आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. एकंदरीत पीएम किसान योजनेसह इतर कृषी योजनेसाठी शेतकरी आवश्यक आहे. कृषी मंत्रालयाने सर्व जे राज्य आहेत आणि केंद्रशासित प्रदेशांना हे काम पूर्ण करण्यास सांगितलेलं आहे आणि डिसेंबर 2024 पासूनच पीएम किसान योजनेचा लाभ शेतकरी नोंदणी केल्याशिवाय जे आहे ते दिला जाणार नाही, असा सुद्धा निर्णय भारत सरकारने घेतलेला इथं देण्यात आलेला आहे. तसेच आता मित्रांनो, नोंदणी पीएम किसान योजनेची 2025 मध्ये नवीन नोंदणी जर कोणाला करायची असेल तर अद्यापही चालू आहे, आपण करू शकता. फक्त आपल्याला काय डॉक्युमेंट लागणार आहेत, एक म्हणजे आधार कार्ड असेल तुमच्याकडे तर आधार कार्ड झाल्याच्या नंतर जी सातबारा आहे, आपल्या जमिनीची सातबारा ती सुद्धा लागणार आहे. दुसरं लागणार आहे आरसी नंबर, रेशन कार्डचा आरसी नंबर. फक्त हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. हे तिन्ही डॉक्युमेंट तुम्ही घ्या आणि सीएससी सेंटरवर जा. सीएससी सेंटरवर गेल्यानंतर तुम्हाला योग्यरित्या जी माहिती आहे ती देतील आणि तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते करून टाकतील. तर एकंदरीत अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही कामे करू शकता. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हप्ता मिळण्याची शक्यता याच महिन्यामध्ये आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय.